बीडमधल्या परळी नगरपालिका निवडणुकीचा नारळ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी फोडला आणि या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे असा सामना रंगणार आहे। यावेळी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर शाब्दिक हल्ला चढवला। तसंच मुंडे साहेबांच्या डोळ्यात अश्रू आणलेल्या नगरपालिकेची सत्ता आपल्याला परत मिळवायची आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। स्वतःचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही, आमचा इम्पोर्ट करून घ्यावा लागला। म्हणजे त्यांना स्वतःच्या माणसांना उमेदवारी देता सुद्धा नाही। इथेच आमचा विजय झालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना साथ देऊन आम्हाला भगदाड पाडलं होतं त्यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली नाही। मागच्या मधले 9 नगरसेवक यांना लाथाडलेली आहे उमेदवारी। म्हणजे स्वतःच्या चेहऱ्यांना स्वतःच मलिन करायचं आणि त्यांना बाजूला करून परत स्वतःचं नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न करायचा, असं नेतृत्व योग्य नाही। की बाबा, ज्या नगरपालिकेने तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले ती नगरपालिका परत एकदा जिंकून तुमच्या समोर आणून तुमचं परळीच्या विकासाचं स्वप्न हे मी पूर्ण करणार।